सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं 11 दिवसांचं अनुष्ठान नाशिकच्या भूमीवरून सुरू करणार आहेत। 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे मोदी हे खास अनुष्ठान करणार असून त्याची सुरुवात आज नाशिकमधून करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक साधू संत विद्वानांनी सांगितलेल्या यमनियमांचे पालन करणार आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू उद्घाटन करण्यात आले। अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूविषयी माहिती घेतली। यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला। व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाचा परिचय करून दिल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली। मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे। त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली। पंतप्रधानांनी मराठी भाषणातून सुरुवात करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला। लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुती बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली। दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये हुती बंडखोरांचे मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणे हल्ल्यात उद्ध्वस्त झालीत। या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळते। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारसंघावर दावे प्रतिदावे केले जात आहेत। अहमदनगरमध्ये एकीकडे भाजप खासदार सुजय विखे पाटील खासदारकीची तयारी करत असतानाच त्यांच्या विरुद्ध आता दादा गटाचे आमदार निलेश लंकेंच्या पत्नी राणीताई लंके यांनी आव्हान दिले। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीत संघर्ष पाहायला मिळण्याची स्थिती निर्माण झाली। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन सध्या ChatGPT नंतर त्यांच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। सॅम अल्टमन यांनी अलीकडेच त्यांचा मित्र आणि समलैंगिक प्रियकर ऑलिव्हर मुलेरिनशी लग्न केले। सॅम अल्टमन आणि ऑलिव्हर मुलेरिन हे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते। अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या त्यांचे फोटो माध्यमांवर व्हायरल होत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त 45 ते 50 हजार वेगवेगळ्या रंगांच्या पणत्यांनी जिजाऊंची प्रतिमा साकारण्यात आली। ही प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल 3 दिवसांचा अवधी लागला। महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बनवण्यासाठी मदत केली आहे। ही पणत्यांची आकर्षक प्रतिमा शहरवासियांचे लक्ष वेधत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढील लोकसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नाही। त्यामुळेच अपूर्ण अवस्थेत राम मंदिराचे उद्घाटन करून हिंदुत्वाच्या नावावर निवडणूक जिंकण्याची रणनीती भाजप खेळते। देशातील जनता हिंदू धर्माच्या जाळ्याला बळी पडणार नाही। संघ परिवारातील नेत्यांनी श्रीराम आणि देशातील 140 कोटी जनतेचा अनादर केल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर साऊथच्या अन्नपूर्णानी या सिनेमामुळे नवा वाद निर्माण झालाय। या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री नयनतारा हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आता या सिनेमाचे निर्माता दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी घालावी अशी मागणी तेलंगणातील भाजपचे नेते टी राजा सिंग यांनी केली आहे। भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो। मात्र हे दोन्ही संघ केवळ ICCच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात। क्रिकेट चाहत्यांना नेहमी वाटतं की या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमनेसामने यावं। या मालिकेसाठी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार असल्याची माहिती आता नुकतीच समोर आली।
सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.